नमस्कार, मी विशाल. आज आपण बोलणार आहोत एका खास गाण्याबद्दल. हे गाणं आहे एका छानशा चित्रपटातलं, ज्या चित्रपटाचं नाव आहे बाजीराव मस्तानी. खरं तर हे गाणं पिंगा घालतंय आणि पिंगा घालत असताना सगळ्यांच्या मनात रुंजी घालतंय. त्याने सगळ्यांच्या मनात स्थान मिळवलंय असं म्हणायला काहीच हरकत नाही. आणि या गाण्यामागचा किंवा हे गाणं तो चेहरा आहे आपल्या वैशाली भसने माडेचा. तिचं आपण स्वागत करूयात आयपीएल लोकमतच्या स्टुडिओमध्ये. वैशाली, तुझं खूप खूप स्वागत. आपण पाहतोय की ह्या दिवाळीतली पिंगा हे गाणं खरं तर खास भेट वाटते आम्हाला सगळ्यांना. पण एक प्रश्न आहे, म्हणजे आतापर्यंतचा तुझा प्रवास जर बघितला आपण 8 ते 9 वर्षांचा, हा मोठं स्ट्रगल राहिला आणि हे स्ट्रगल प्रत्येक आर्टिस्टच्या आयुष्यात असतंच. पण हे सगळं करत असताना हे गाणं तुझ्यापर्यंत येणं, कशी आली ही संधी? खूप म्हणजे एक मनोरंजक ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि खूप मजेशीर माझ्या आयुष्याचा प्रवास आहे. प्रत्येकाने तो फार जवळून बघितला आहे. प्रत्येकाला असं वाटतं की वैशाली ही माझ्या घरातली आहे. जिथे जिथे मी कार्यक्रमाला जाते, जिथे मी परफॉर्म करायला जाते, लोक म्हणतात मला की तू मला माझ्या बहिणीसारखी वाटतं. लोक एकदम प्रेमाने आजी वगैरे, काकी वगैरे येऊन असं माझ्या माथ्याला चुंबन घेतात आणि मला म्हणतात की तू सारेगमत असताना मी अक्षरशः देवाला साकडं घातलं होतं तुझ्यासाठी की तू जिंकून यावीस. हा जनाधार जो आहे, हे जे प्रेम आहे, हे मला माझ्या ह्या प्रवासाच्या सुरुवातीपासूनच मला मिळत गेलं होतं. आणि सारेगमपमध्ये आले, मला एक छोटंसं बाळ घेऊन मी सारेगमपच्या स्टेजवर हे सगळ्यांनी बघितलंय. हो, 2 महिन्याची माझी मुलगी. आणि असा सगळा प्रवास चालू असताना सारेगमपचं मी पर्व जिंकले. आणि अर्थात ते तिच्या साथीने, माझ्या पोरीच्या प्रेमाने, ह्या सगळ्या गोष्टी मला खूप बळ मिळालं. तिच्या येण्याने माझ्या आयुष्याला खूप वेगळं एक वळण लागलं आणि वेगळं बळ, मला एक शक्ती मला तिच्यामुळे मिळाली. आणि या प्रवासात असताना सारेगम झालं. सारेगम नंतर अचानक एक दिवशी असं झालं की हिंदी सारेगमपमध्ये मी होते. तिथे मला चालू असताना सरांचा फोन आला की संजयजींचा एक दिवशी रात्री फोन आला की मी संजय लीला भन्साली बोलतो. मला सुरुवातीला जराशी मस्करी वाटली, म्हटलं कोणीतरी माझ्याशी मस्करी करते. पण नंतर त्यांनी सांगितलं मला की मला तुझं गाणं ऐकायचं आहे, तू येशील का स्टुडिओला किंवा घरी त्यांच्या. तर दुसऱ्या दिवशी मी त्यांच्याकडे गेले. मी अपेक्षाच केली नाही की ते माझ्याकडनं अशी गाणी ते मला गायला लावतील की जी त्यांना माहितीही असावीत असं मला कधीही वाटलं नव्हतं. अशी त्यांनी गाणी तिथे गेल्यानंतर मला म्हणले की तू मराठी सारेगममध्ये असताना तू एक सुन्या सुन्या मैफिलीत गाणं गायली होती. ते त्यांच्या लक्षात होतं. हे त्यांच्या लक्षात होतं. ते त्यांनी मला तिथे गायला सांगितलं. मग मला एकदम सुखद धक्का होता की तो एवढा मोठा डिरेक्टर, एवढ्या म्हणजे जागतिक दर्जावर त्याची सगळी कामं चालतात आणि एवढ्या छोट्याशा कलाकाराचं एवढं म्हणजे छोटंसं गाणं टीव्हीवर एकदा गायलेलं त्यांच्या लक्षात होतं. आणि त्यांच्यासमोर मग ते गाऊन दाखवलं तर ते फार खुश झाले. तेव्हापासून त्यांच्या मनावर एक वेगळी माझ्याविषयी एक वेगळं प्रेम निर्माण झालं त्या एका भेटीमध्ये. आणि ते मग अधेमध्ये मला बोलवायचे स्टुडिओमध्ये. मग मध्येच एखादं लताबाईंचं जुनं गाणं, सख्या रे घायाळ मी हरिणी, असं एखादं गाणं म्हणून दाखव बरं, मग असं म्हणायचे. मग मध्येच खूप जुनी गाणी, ते म्हणजे असीमित म्हणतो ना आपण, गाणं ऐकणारे आहेत. पण वैशाली, जसं तू म्हणाली की त्यांच्या चित्रपटाच्या कथेला घेऊन, संगीताला घेऊन, बारकाव्यांना घेऊन ते खूप दक्ष असतात संजय लीला भन्साळी. हे गाणं गाऊन तुझ्याकडनं घेत असताना त्यांनी काही सूचना केल्या होत्या तुला? ते ऍक्च्युली खरं सांगू का, हा पण एक छानसा एक इन्सिडेंट आहे. त्यांच्या समोर तर मी आता गेले 8 वर्ष मी संजयजींच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे किंवा काही असेल तर रामलीलाच्या वेळेस पण त्यांनी मला बोलवलं होतं. म्हणजे असा एक प्रवास चालू आहे की जाणे, बसणे, भेटणे, अशी एक ओळख असते ना, आपलं एक रिलेशन असतं. तसं एक त्यांच्याबरोबर कायम माझं एक छान रिलेशन राहिलेलं आहे. आणि असं चालू असताना त्यांनी म्हटलं मला एक दिवशी की तू कल स्टुडिओ में आके, हे गाणं जेव्हा आम्ही तिथे जाऊन बसलो आणि मी म्हणले की हे जरा गाऊन दाखव बरं, माझ्या 4 ओळी आहेत. तर लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी हो, हाँ लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी, मेरे दर आई कैसे सज धज देखो मेरे पिया की सांवरी जिया से बावरी,
मेरे अंगना में देखो आज खिला है चांद, वाह. के बाजी धुन झम झम झमाक झा, तो नाच मन छम छम छमाक छा, के बाजी धुन झम झम झमाक झा, तो नाच मन छम छम छमाक छा. वाह. नंतर हे त्यांना ऐकवलं. म्हणजे मैं जब गा रहा था तो ये मेरे को अच्छा नहीं लग रहा था, और ये लड़के गा रहे थे सरांचे इथले मुलं, ये लोग भी गा रहे थे तो मेरे को अच्छा नहीं लग रहा था, तू गा रही तो मेरे को अभी ऐसा लग रहा है कि इसको रिकॉर्ड करना चाहिए. क्या बात आहे. म्हणजे असं अगदी असं झालं असं एकदम असं झालं की मेरे को ऐसा लग रहा है कि फीमेल में ज्यादा अच्छा लग रहा है ये गाना, असं त्यांना वाटलं. मग परत म्हणले की अभी एक अंतरा का 2-3 लाइनें हैं, मैं तुमको सिखाता हूँ, तुम गा के जरा दिखाओ. तो म्हटलं ठीक आहे. मग मला त्यांनी अंतरा शिकवला. मेरे जिया में उतारी तूने पहनी पिया की कटारी, तू जाने ये दुनियादारी, मैं तो हूँ बस मोहब्बत की मारी, जो पीर तेरी है सो पीर मेरी, अरे दोनों की मांग लागे सुनी आधी आधी लाल, के बाजे धुन झम झम झमाक झा, तो नाच मन छम छम छमाक छा, के बाजे धुन झम झम झमाक झा, तो नाच मन छम छम छमाक छा. ह्या ज्या 2 लाईनी होत्या, के बाजे धुन झम झम झमाक झा, ह्या त्यांना फार कॅची वाटल्या तेव्हा गाताना. आम्ही असं सेटिंग करत होतो तेव्हा. देन ही सेड की तू 1-2 दिन में कल स्टूडियो में आके इसको रिकॉर्ड करके मेरे को सुनने दे. मग जेव्हा रेकॉर्डिंगला गेले तर तेव्हा असाच एक आम्ही क्यू रेकॉर्ड करून त्यांना ऐकवला. तर ते फार खुश झाले. म्हणजे आता इसको फाइनल करके उसका ट्रैक बना के उसको मिक्स करके उसको फाइनल कर दो. सो आई वाज लॉक्ड फॉर दैट सॉन्ग इन दिस वे. फायनली पिंगा झाला बुवा. म्हणजे येस फायनली. 8 वर्ष आपण पिंगा घालत होतो. मला असं वाटतंय वैशाली की 8 वर्ष जो पिंगा आपण घालत होतो कुठेतरी तो या ठिकाणी यशस्वी झाला. म्हणजे अमरावती जिल्ह्यातल्या खारतळे गावातनं वैशालीने येणं, मराठी सारेगमपा, त्यानंतर हिंदी सारेगमपा, महागायिका हे बिरुद आपल्या पुढे लावून घेणं आणि त्यानंतर 8 वर्ष थांबणं, फार संयम ठेवावा लागला असेल नाही? हो ना. एक खरं तर त्याचंच तुम्ही एक हा रिझल्ट म्हणा माझ्या संयम ठेवण्याचा. तू भन्सळी कॅम्पमध्ये ऑलरेडी होतीस. हो. पण संधी हो, संधीसाठी एक असतं ना, एक प्रत्येक कलाकार एक आयुष्यातल्या अशा एका मोठ्या संधीसाठी काय आयुष्यभर वाट बघत असतो. त्या एका फोनची वाट बघत असतो, त्या एका कॉलची, त्या एका गाण्याची, त्या ब्रेकची, आणि त्या प्रवाहामध्ये शिरण्याची ती जी तळमळ असते, ती तळमळ त्याला झोपू देत नाही, स्वस्थ बसू देत नाही. तर ही जी माझी तळमळ होती, संयम ठेवून शांत बसून काही कुठल्याही गोष्टीवर असं एकदम हार्शली रिॲक्ट न करता एकदम म्हटलं मी आहे कुठेतरी, हे नक्की मला दिसणार आहे, माझ्या कामावर मी फोकस करायला पाहिजे, आणि ते मी सुरुवातीपासूनच करत आले. वैशालीचा हा पिंगा तो इथपर्यंतच मर्यादित राहत नाहीये बाजीराव मस्तानीमध्ये. त्याच्याही पुढे जाऊन मला सगळ्या आपल्या प्रेक्षकांना सांगायचं की तिने या चित्रपटात एक लावणी देखील गायलेली आहे, आणि ती लावणी नेमकी कोणती आहे याबद्दल आपल्याला गप्पा मारायच्यात. इथे वेळ झाला का ब्रेकची? एक ब्रेक घेऊयात. पहा फक्त IBN लोकमत. बाजीराव मस्तानी मधला हा जो पिंगा आहे तो खास रंगलेला आहे. त्यातला आवाज, त्यातला हा चेहरा, ज्याच्याशी आपण गप्पा मारतो, आणि हा चेहरा आहे वैशाली भैसनेवाडीचा. वैशाली, या सगळ्याच्या मध्ये खरं तर कौतुक आहे की एक मराठी गायिका तिने हे पिंगा हे गाणं गायलंय, आणि ते कौतुक आम्हाला कायम राहील. जेव्हा तू महागायिका झाली होतीस तेव्हापासून ते कौतुक आहे. पण हे सगळं होत असताना कुठेतरी जेव्हा याचं सगळं पिक्चरायझेशन पुढे आलं तर एक वाद होताना दिसतोय. त्या वादात मला जायचं नाहीये, पण एक माणूस म्हणून, एक कलावंत म्हणून हे सगळं पुढे ठेवत असताना कुठेतरी असं वाईट वाटतं की त्या गाण्याबद्दल, त्या आवाजाबद्दल चर्चा व्हायला हवी होती, पण वेगळीकडेच कुठेतरी हे सगळं चाललंय. एक कलाकार म्हणून मला माझ्या कलेला मी जास्ती इम्पॉर्टन्स देते. माझ्या कलेची, माझ्या गाण्याची, माझ्या आवाजाची मी साधना करते.
मला असं वाटतं की त्या गोष्टीकडे मी जास्ती लक्ष केंद्रित केलं आहे आत्तापर्यंतही. इतिहासात मला जायचं नाही. माझ्या देशाविषयी, माझ्या महाराष्ट्राविषयी, माझ्या इतिहासातल्या लिजंड्स लोकांविषयी मला सार्थ अभिमान आहे आणि तो मी वेळोवेळी माझ्या सोशल साईट्सवर का होईना, मी सगळीकडे जेव्हाही मला वाटलं की याविषयी बोलावं, त्यांच्याविषयी माझ्या मनामध्ये असीमित आदर आहे, त्यांच्याविषयी असीमित प्रेम आहे. त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल मला काहीही ह्या विषयावर मला असं वाटतं बोलायची मी ह्या खोलात जाणार नाही. पण खेद आहे, खेद आहे. नाही, खेद नाही मला कुठल्याही गोष्टीचा की माझ्याविषयी बोलल्या गेलेलं नाही. आज आपण बोलतोय ह्या गाण्यावर हे माझ्यासाठी कमी नाही आहे. म्हणजे आधी त्यांनी आणि बोलण्यातही ते चित्रीकरणाविषयी बोलतायत, गाण्याविषयी बोलले नाहीत. आणि अजून फिल्म रिलीज व्हायची आहे ना, अजून फिल्म 18 डिसेंबरला येणार आहे. त्याच्यामुळे आत्ता ह्या विषयावर मी माझ्याविषयी बोलल्या गेलं नाही किंवा असं हा फारसा महत्वाचा विषय नाही वाटत मला. बरं असो, त्याच्या पुढे जाऊया. जसं मी ब्रेकपूर्वी टीज केलं होतं, लावणी त्याचा ऑडिओ पुढे आलेला आहे. येस. आणि ती लावणी वैशालीने गायलेली आहे. ती लावणी काय? ती त्या लावणीची पण एक छान गंमत आहे. एक दिवशी सरांनी सांगितलं की पहिलं आमचं हे पिंगा झालं, त्याच्यानंतर लावणी करायचं ठरलं की एक लावणी है, ये भी इससे जरा गवा लो. सर आमच्या श्रेयसला सांगायचे, सरांचा जो असिस्टंट, तो मला फोन करून म्हणतो, ताई आपल्याला ना एक छान लावणी करायची आहे. म्हणलं करूया. तर मी तिथे स्टुडिओमध्ये गेले आणि समोर बघते तर सर समोर बसून होते आणि म्हटलं ट्रॅक ऐकवा वगैरे. तर ट्रॅक ऐकवला आणि मग मला म्हणले की तू जा ऑडिओ रूममध्ये, डबिंग रूममध्ये आणि गा. मी तिथे जाऊन उभे राहिले आणि माझ्या गळ्यातनं आवाजच येईना, काहीच येईना. ते बघतायत की काय झालं हिला. आणि 15 मिनिटं झाली, अर्धा तास झाला. ही वॉज वेटिंग की हिला काय झालंय की हिला गाता काय येत नाहीये. मग मी स्पष्ट सांगितलं, म्हटलं सर तुम्हाला खरं सांगू का, डबिंग करताना तुम्ही माझ्या समोर उभे आहात, बसले आहात, त्याच्यामुळे मी एवढी जास्त होऊन गेलेत की मला गाताच येत नाहीये. तर ते थोडा वेळ अजून बसले आणि मग काहीतरी बहाणा करून मग ते बाहेर त्यांच्या कामानिमित्त निघून गेले. आणि मग आम्ही ते रेकॉर्ड केली लावणी. आणि लावणी रेकॉर्ड झाल्यानंतर मग ते आले आणि त्यांनी ऐकली. ऐकून म्हणले की अच्छा है, मुझे बहुत अच्छा लगा, इसको फाइनल कर दो. ती लावणी म्हणजे उत्सुकता आहे. लेके आई हूँ मैं इश्क सा नजराना, जानू पलकों से मैं को छलकाना, मैं हूँ फितूरी, दोनों आँखों से बांधूंगी ताना बाना, तेरा दिल ये भरेगा जुर्माना, मैं हूँ फितूरी, दूं मैं चाहत राहत थोड़ी सी, पल दो पल सोबत थोड़ी सी, फिसला दो नीयत थोड़ी सी, लेके आई हूँ मैं इश्क सा नजराना, जानू पलकों से मला पिंग्यानी माला बोलवली रात घालवली पोरी पिंगा. एक खास चेहरा वैशाली आज आपल्या बरोबर आहे. वैशाली, हे 2 गाणे बाजीराव मस्तानी मधले ते गायल्यानंतर खरं तर गायकाच्या आयुष्यात म्हणजे तसा तुझ्यासाठी मोठा ब्रेक होता. बरीचशी समीकरणं बदलतात, खास करून असता किंवा घरच्या मंडळी, आजूबाजूचे सगळे गायक, काय रिॲक्शन्स आहेत, काय कसं वाटतं, हा बदल तू काय अनुभवतेस? खूप माझ्या आयुष्यात असे अनेक प्रत्येक वेळी ना असं ट्विस्ट, सटकन असा एक टर्निंग पॉइंट येतो आणि सगळं बदलतं असं होतं. आता आय डिडंट एक्सपेक्ट दिस सिन्स 8 इयर. आता 8 वर्ष झाल्यानंतर की मध्येच आपण हा असा एक टर्निंग पॉइंट येणार. सारेगमपमध्ये आल्यानंतर मी मध्येच एकदम झी मधनं जिंकणार आणि नंतर परत तिकडे जाऊन जिंकणार, असं मी कधी एक्सपेक्ट केलं नाही. हे मी फक्त काय केलं ना की माझ्यात काय आहे ते शोधलं. माझ्यातल्या, मी मगाशी तुझ्याशी बोलता बोलता म्हणले ना की माझ्यातल्या शस्त्रांनी मी बळी घेते. हा माझा स्वभाव आहे की माझ्यात जे शस्त्र आहे, माझ्याकडे जी पॉवर आहे, त्या मला कधीही असं वाटलं नाही की म्हणतो ना एक दुसऱ्याची रेष खोडून मला त्याला तिथे माझी मोठी, मला स्वतःला मोठं नाही करायचं. मी माझी स्वतंत्र
एक स्वतःची रेषा बनवते आणि त्याच रेषावर त्याच मार्गावर चालायचा प्रयत्न करते. हा माझा एक स्वभाव आहे आधीपासूनचा. एक तो बाणेदारपणा पण आहे. एक म्हणतो प्रत्येक मराठी माणसात असतो तसा एक बाणेदार स्वभाव आहे माझा. स्पष्ट बोलते मी. स्पष्ट बोलते आणि प्रत्येक ज्याही गोष्टी मला करायच्या, जेही मला आयुष्यामध्ये माझं ध्येय आहे त्याच्यावर मी फोकस करते रादर दॅन अदर थिंग्स, की काय करायला नाही पाहिजे. प्रवाह आपल्या पुढे अनेक असतात, अनेक प्रवाह असतात. त्याच्यातला नेमका चांगला प्रवाह कोणता असतो हे आपल्याला ओळखायचं असतं आणि त्याच्यावर जायचं की नाही जायचं हे पण आपल्याला ठरवायचं असतं. आणि हे माझ्या कदाचित थोडीशी एक चांगली सुबुद्धी म्हणा, तुमच्यासारख्या लोकांचा एक सहवास, कायम मोठ्या माणसांचा, समजदार लोकांचा सहवास मिळाल्यामुळे चांगलं विचार करायला शिकले आणि चांगल्या प्रवाहात नेहमी राहायला आवडत असल्यामुळे या सूत्राने मला असं वाटतं तू यशस्वी झालेली आहेस. आणि ह्याच सूत्राने मी यशस्वी झालेली आणि ह्याच सूत्राने ही एक मोठं दार आहे मला असं वाटतं बॉलिवूड मध्ये एंट्री करण्यासाठी. हे मला संजयजींचं मनापासून मी अभिनंदन करते, त्यांना आभार मानते. अभिनंदनपेक्षा मी त्यांचे मनापासून आभार मानते की त्यांनी मला ह्या प्रवाहात आणलं. त्यांचा माझ्या सगळ्या ह्या म्हणते ना, मी सारेगमप नंतर मी होते कुठेतरी, पण मला त्यांनी ह्या प्रवाहात आणलं. बॉलिवूडमध्ये त्यांनी मला असं मोठंसं दार उघडं करून दिलेलं आहे. अशी अनेक दारं मला असं वाटतं वैशाली या पुढे जाऊन तुझ्यासाठी उघडी होणार आहेत. आता पुढची अपेक्षा आहे की पुढे मला ह्याच्यात अजून कुठे जायचं आहे. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा कायम तुझ्या बरोबर आहेत. वैशाली आली आहेस, पिंगा ऐकलं, या चित्रपटाची लावणी ऐकली, आणखीन जाता जाता आम्हाला तुझ्याकडनं काय मिळेल, कारण हा मोह कधी न संपणार आहे, खास करून तुझ्याकडनं. अगदी खरं आहे, अगदी खरं आहे. याच चित्रपटातलं एक टायटल सॉन्ग मी ऐकवते. नजर जो तेरी लागी मैं दीवानी हो गई, दीवानी हाँ दीवानी, दीवानी हो गई. मशहूर मेरे इश्क की कहानी हो गई, जो जग ने न मानी तो मैंने भी ठानी, कहा थी मैं देखो कहाँ चली आई. कहते हैं ये दीवानी मस्तानी हो गई, दीवानी हाँ दीवानी, दीवानी हो गई. पिंगा गपोरी पिंगा गपोरी पिंगा, मला पिंग्यानी माला बोलवली रात घालवली पोरी पिंगा.